आत्ताची राजकीय परिस्थिती ही महाराष्ट्रातली अत्यंत म्हणजे यापूर्वी कधी महाराष्ट्राने अशा पद्धतीचं बंड बघितलेलं नाही. हे ऐतिहासिक बंड आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेलं हे ऐतिहासिक बंड आहे. एकनाथ शिंदेंनी शिवसेनेवरच दावा केलेला आहे. आत्तापर्यंत शिवसेनेमध्ये अनेक बंड झालेली आहेत, परंतु एकनाथ शिंदे यांनी केलेलं हे बंड हे अत्यंत ऐतिहासिक बंड म्हणून बघितलं जात आहे. आणि आता शिवसेनेवर दावा होतोय. आणि हा शिवसेनेवर जेव्हा दावा होत असतो तेव्हा आता शिवसेनेचे प्रमुख जे आहेत उद्धव ठाकरे, आता ही ठाकरेंची शिवसेना आहे की एकनाथ शिंदेंची शिवसेना राहणार आहे, अशा पद्धतीचा प्रश्न आता महाराष्ट्राच्या समोर उभा राहिलेला आहे. आणि याच विषयावर आपण चर्चा करण्यासाठी आज चर्चा करणार आहोत. आणि म्हणून चर्चेचा विषय सुद्धा आपला आहे की हा ठाकरे घराण्याचा राजकीय अस्त आहे का. आणि यासाठी आपल्याबरोबर मृणालिनी नानिवडेकर ज्या सकाळच्या सहयोगी संपादिका आहेत, त्याचप्रमाणे राजकीय विश्लेषक श्रीकांत उमरीकर सर आपल्याबरोबर आहेत, त्याचप्रमाणे मकरंद मुळे जे पत्रकार आहेत, त्याचप्रमाणे राजकीय आणि सामाजिक विश्लेषक सुद्धा ते आहेत. आपण या तिघांकडनं जाणून घेणार आहोत की नक्की नेमकं ही आत्ताची स्थिती यायला काय कारण आहेत, याच्या सगळ्या उत्खननामध्ये आपण जाणार आहोत. सुरुवात करतो मी मृणालिनी नानिवडेकर यांच्यापासून. मृणालिनी ताई, आपण बघतोय की आजची तर आत्ताची लेटेस्ट बातमी जर आपण घेतली की ज्या बातमीपासूनच आपण सुरुवात करूयात, ती म्हणजे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर दावा केलेला आहे. त्यांनी त्यांचा प्रतोद सुद्धा तिथं निवडलेला आहे. आणि बातमी अशी आहे की शरद पवार यांना या बंडाची कल्पना होती, ज्यांनी ती उद्धव ठाकरेंना सांगितली होती, पण उद्धव ठाकरेंनी दुर्लक्ष केलं याकडे. आज आपण जी बातमी देतो त्याची शक्यता खरं तर राज्यसभा निवडणुकीच्या आधीपासूनच व्यक्त केली जात होती. आणि राजकीय वर्तुळामध्ये अशा प्रकारची कुणकुण पण होती. राज्यसभेच्या निवडणुकीत असं निश्चित केलं गेलं होतं की प्रफुल्ल पटेल जे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांना खूप मोठा कोटा द्यायचा. आणि तो खूप मोठा कोटा दिल्यानंतर सेकंड प्रिफरन्सची मतं त्यांची संजय पवारांना हस्तांतरित झाली असती. आणि त्यामुळे शिवसेनेने दाखल केलेला महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आला असता. शरद पवार साहेबांनी या संबंधातली अत्यंत व्यवस्थित रणनीती ठरवली होती. पण त्या रणनीतीला शिवसेनेतल्या काही मंडळींनी आदल्या दिवशी जाऊन विरोध केला आणि ते सांगायला लागले की हा निरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आहे, त्यामुळे एवढी मतं तुम्ही देऊ नका. प्रसंग अगदी म्हणजे 24व्या तासाचा होता. त्यामुळे सेनेची विनंती मान्य केली गेली, प्रफुल्लभाईंचा कोटा कमी केला गेला आणि परिणामतः संजय पवार पडले. त्या 10 तारखेपासून या राजकीय क्रायसिसला सुरुवात झाली. एकतर कसं आहे की उद्धव ठाकरे अत्यंत चांगले, सज्जन आणि जनतेशी ज्यांना कॉर्ड जमवता येईल असे साधे नेते आहेत. पण त्यांना विधिमंडळ राजकारणाचा फारसा अनुभव नाही आहे. त्यांनी जेव्हा या भारतीय जनता पक्षाला आव्हान देत नवीन सरकार निर्माण करायचं ठरवलं तेव्हा ते नेव्हिगेशन पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेलं होतं. आता जर शरद पवारांनी, राष्ट्रवादी काँग्रेसच गृह खातं सांभाळते, त्यांनी जर निरोप पाठवलेला असेल की हालचाली होत आहेत, सावध राहा, तर ते फार महत्वाचं होतं. सुहासजी, आपण गेल्या 3 दिवसांपासून सातत्याने चर्चा करतो की एवढं मोठं बंड होतं आणि राज्यातल्या मंडळींना कळत कसं नाही. याचा आपण जेव्हा तानोसा घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा पोलीस अधिकाऱ्यांच्या संबंधित काही लोक म्हणायला लागले की आम्ही फोन टॅप केला तरी हे सरकार अधिकाऱ्यांवर तक्रारी करतं, त्यामुळे आम्ही कोणत्या आधाराने प्रोएक्टिव्ह व्हायचं. पण आता त्या संदर्भातलं खरं सत्य हळूहळू बाहेर यायला लागलेलं आहे. ही जी काय मखलाशी केली जात होती ती पातळीला आलेलं, सरकारी पातळीला आलेलं अपयश झाकण्यासाठी असावी. निरोप गेल्यानंतरही जेव्हा सावध पण आलं नाही तर मला असं वाटतं ते खूप गंभीर आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या हातून अशी चूक कधीही झाली नसते. नक्कीच बाळासाहेब ठाकरेंच्या हातून ही चूक कधीही झाली नाही असं मृणालिनी ताई म्हणतात. मी श्रीकांत उमरीकर तुमच्याकडे येतो. बाळासाहेब ठाकरेंच्याही काळापासून आपण बंड बघितलेला आहे शिवसेनेमध्ये. मग छगन भुजबळांचा असेल, नारायण राणेंचा असेल, इव्हन राज ठाकरे सुद्धा बाहेर पडलेले आहेत. परंतु आत्ताचं जे बंड आहे हे बंड होत आहे. बरं, हे आत्ता जसं नानिवडेकर म्हणाल्या की सुरुवात काय आत्ता नाही आहे, ही 2.5 वर्षापासूनची झालेली सुरुवात आहे. पण आत्ता ज्या स्थितीवर हे बंड येऊन थांबले
ठरलेलं आहे की आता शिवसेनाच कुणाची, ती ठाकरेंची का शिंदेची, या एका अस्तित्वाची आता ही लढाई आपल्याला या महाराष्ट्रामध्ये बघायला मिळते. काय सांगाल तुम्ही? सुहास, तुम्ही जो शब्द वापरला त्याच्यामध्ये मला थोडासा बदल करायचा आहे की शिवसेना कुणाची, उद्धव ठाकरे यांची म्हणजे ठाकरेंची का एकनाथ शिंदेची. एकनाथ शिंदेनी जी भूमिका घेतली आहे ती फार महत्वाची आहे. म्हणजे त्याच्या मागचा त्यांचा हेतू काही असो किंवा वैयक्तिक पातळीवरती ते किती दुखावले आणि काय नाही हे असो, हे बाजूला ठेवूयात आपण जरा. पण एकनाथ शिंदे बोलताना असं म्हणतात की मी बाळासाहेबांचा जो विचार आहे, बाळासाहेबांची जी शिवसेना आहे त्या भूमिकेला पाठिंबा देतोय. हे फार महत्वाचं आणि वेगळं विधान आहे. हे बंड यशस्वी होईल का नाही, सत्ता बदल होईल की नाही ही वेगळी गोष्ट, किंवा विधानसभा बरखास्त होऊन निवडणुका होतील का, त्यांचा जो एक मूळ दावा जो आहे, आणि आपण जर त्याच्यावर जर विचार केला तर हिंदुत्वाच्या आधारावरती म्हणून जी शिवसेना उभी होती तोच हिंदुत्वाचा आधार या नवीन सरकारच्या सत्ता तोडजोडीमध्ये काढला गेला. आणि ह्याची सगळ्यात मोठी अडचण अशी आहे, तोटा असा आहे की आपला म्हणून जो एक मतदार आहे कट्टर, त्याच्या पुढे आता आपण कुठलं तोंड घेऊन जायचं. जेव्हा ही प्रत्यक्ष सरकार स्थापन झालं तेव्हाची परिस्थिती, तेव्हा लगेच निवडणुका तोंडावरती नव्हत्या. पण आता जेव्हा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका असो किंवा येत्या कुठल्याही निवडणुका असो, या प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस आपल्याला मतदारासमोर अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे. आणि आपला जो मतदार आहे, मी परत फरक करतोय, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा मतदार मी म्हणत नाही, भाजप आणि शिवसेना ह्या युतीनं म्हणून निवडणुका लढवल्या आणि त्यांचा म्हणून जो मतदार आहे त्या मतदाराशी आपण गद्दारी केलेली आहे, असं आता तो मतदार जेव्हा आपण त्याच्या समोर जाऊ तेव्हा जर विचारेल तर आपल्याकडे उत्तर काय आहे. एक दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे त्याचाही फारसा कोणी विचार करत नाहीये. कायमस्वरूपी महाविकास आघाडीमध्ये शिवसैनिकांनी अशी तक्रार केली की आमची कामं होत नाही. ही तक्रार यापूर्वी भाजप बरोबर, म्हणजे भले मंत्री खिशामध्ये राजीनामे घेऊन फिरत होते, पण अशी तक्रार गल्ली पातळीवरच्या, गाव पातळीवरच्या, जिल्हा पातळीवरच्या कार्यकर्त्यांची नव्हती की त्यांची कुचंबणा होते आहे. आता त्यांचं असं म्हणणं आहे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे जे पालकमंत्री असतात त्या ठिकाणी शिवसेनेचे कामं होत नाहीत. अगदी खासदार संजय जाधव यांनी तर राजीनामा उद्धव ठाकरेंकडे पाठवलेला होता या प्रश्नावरून. त्याच्यामुळे एकनाथ शिंदेच्या बंडाच्या पाठीमागची जी एक तात्विक मीमांसा आहे ती एक हिंदुत्वाची आहे आणि आपली कामं होत नाहीत ही सेनेच्या सर्वसामान्य पातळीवरच्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची, छोट्या सगळ्यांचीच ती एक भावना आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळते. मी मकरंद मुळेंकडे जातो. आता उमरीकर जे म्हणालेले आहेत त्याप्रमाणे हे बंड यशस्वी होईल किंवा नाही होईल हा सगळा पुढचा भाग आहे, ते आता कळेलच आपल्याला. पण या अशा पद्धतीच्या बंडांची जी मुळं आहेत ती जेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या गळ्यामध्ये जेव्हा शिवसेना पक्षप्रमुख म्हणून त्यांच्या गळ्यात जेव्हा माळ टाकली तेव्हापासूनच एक खदखद आपल्याला शिवसेनेमध्ये नाराजी ही बघायला मिळाली, जी त्या काळामध्ये बाळासाहेब असल्यामुळे कुठं ते थोपवू शकले. त्यांचा करिश्मा, त्यांचा प्रभाव आणि बाळासाहेब हे नाव, त्याच्यामुळे काही बंड ही थोपवली गेली. पण आत्ताचं जे बंड एवढ्या मोठ्या प्रमाणात बघतोय ती मुळं सगळी तिथपासून आपल्याला बघायला मिळत आहेत. निश्चित तुम्ही जे म्हणताय ते की तिथनच सुरू झाली होती. म्हणजे नारायण राणे असतील, राज ठाकरे असतील आणि अगदी बाळासाहेब असताना म्हणजे तेव्हाही छगन भुजबळ असतील, हा सगळा खदखदीचा प्रवास सुरू झाला होता. याचं एक कारण आहे, हे सगळे पक्ष घराणेशाहीचे पक्ष आहेत. अरे घराणेशाहीच्या पक्षात आपण कधीच नंबर 1 होणार नाही, नंबर 2, 3, 4 राहू, ही भावना खूप खोलवर रुजली आणि त्याचा प्रत्यंतर येते. म्हणजे उद्धव ठाकरेंनंतर कोण, तर आदित्य ठाकरे हे जवळजवळ निश्चित झालेले आहे. अशा काळात कर्तृत्ववान जे शिवसेनेचे नेते आहेत त्यांना जर स्थानच मिळणार नसेल तर त्यांच्या पुढे पर्याय राहत नाही. 2014 नंतर देशभरात ज्या काँग्रेसच्या चुका आणि ज्या प्रकारची काँग्रेसची घसरण सुरू झालेली आहे, त्यामुळे एकदम आजच्या नंतर लगेच सेना संपून जाईल का, तर तिथपर्यंत जायचं काही मला असं वाटतं की आज कारण नाहीये. पण घसरण किंवा फरफट ज्या प्रकारे काँग्रेसची चाललेली आहे, काय सांगावं, ह्या बंडानी महाराष्ट्रात सेनेची कदाचित ती स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. मुंबई आणि ठाणे, बालेकिल्ले, कोकणात वर्चस्व असं सगळं चित्र असताना सुद्धा ज्या प्रकारचं 2.5 वर्षातलं काम सरकार म्हणून ते करण्यासारखे होतं आपल्या संघटनेकरता, ते काही फार करता आलेलं नाहीये. दुसरं, आपण शिवसैनिक आहोत, बाळासाहेबांचा वारसा आहे, सामर्थ्यवान आहोत, याचा अभिमान बाळगला पाहिजे. पण तो अभिमान जेव्हा हळूहळू अहंकाराकडे झुकतो, तो अहंकाराकडे झुकायला लागल्यानंतर आणि आपले जे काही ठराविक सल्लागार आहेत, जे दरबारी राजकारणी करतात आणि लोकनेत्यांना, आता निमित्त एकनाथ शिंदे असतील, पण लोकनेत्यांना जेव्हा टाळणं सुरू होतं तेव्हा मला असं वाटतं की कुठल्याही घराणेशाहीच्या पक्षाची यापेक्षा वेगळी स्थिती होत नाही. ती नेमकी आता शिवसेनेची झालेली आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदेंनी वर्मावर बोट ठेवलंय
त्यांनी संपूर्ण पक्ष, विधिमंडळाचा पक्षच ताब्यात घेतलाय. तुम्ही जी बातमी दाखवली आहे की भरत गोगावलेंना प्रतोदपदी नेमलं, आता काल त्यांना गटनेतेपदी म्हणून काढूनही टाकलं होतं. त्यामुळे याच्यातनं काय होतंय की जो काही संदेश जातोय, 2 दिवस ऍक्टिव्हिटी केली की त्यांचा कुठेतरी निदर्शनं करावं, ह्याच्यातनं काही फार संघटना म्हणून जे काही करावं लागतं एकसंघपणा, तो तर भेदला गेलेला आहे. आणि त्यामुळे राजकीय घसरण, राजकीय तुमच्या सामर्थ्याला प्रश्नचिन्ह या बंडामुळे निश्चित निर्माण झालेलं आहे. निश्चित राजकीय घसरण किंवा सामर्थ्याला एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. मकरंद मुळे जे पत्रकार आहेत ते आपल्याला सांगत होते की एक अस्तित्वाला कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे, ज्याला आपण म्हणतो राजकीय घसरण, जी खरं तर सांगितली होती उमरीकरांनी त्यांच्या विश्लेषणामध्ये. मी नानिवडेकर मॅडम तुमच्याकडे येतो की उमरीकर असं म्हणाले होते की तळागाळातला कार्यकर्ता जो आहे तो आज कुठेतरी नाराज आहे, तो दुखावला गेलेला आहे. याचं जर आपण बघितलं या नाराजीची कारणं तर ती अगदी आपल्याला रामदास कदम आहेत. रामदास कदमांनी नाराजी बोलून दाखवली, पण रामदास कदम शिवसेनेतनं बाहेर नाही पडले, पण नाराज होते. अनंत गीते जे आहेत, आढळराव पाटील जे आहेत, आढळराव पाटील अनंत गीते तर असंही म्हणालेले आहेत की आम्ही एकच नेता मानतो, तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे. आम्ही शरद पवार मानत नाही आमचा नेता. इथपर्यंत त्यांनी आपल्या भावना पोहोचवलेल्या आहेत. आज गोष्ट अशी आहे, एकीकडे अनंत गीतेंचा पराभव तटकरे करतात, तिथे आढळरावांचा पराभव कोल्हे करतात, आणि आज त्यांच्या कार्यकर्त्यांना यांना नेता म्हणावं लागतं, आपल्या कामांसाठी यांच्या दारात जावं लागतं. अशा कुठेतरी सगळ्या परिस्थितीतनं ही नाराजी आज कार्यकर्त्यांमध्ये रुजली. मकरंदमुळे आपला नानिवडेकरांबरोबरचा कनेक्ट तुटलेला आहे, पण मकरंदमुळे तुम्ही याला कंटिन्यू करू शकता. निश्चित तुम्ही जे म्हणताय की ह्याच प्रकारचा भाव कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला आहे की आम्ही ज्यांच्या विरोधात वर्षानुवर्ष लढत होतो, ज्यांच्या विरोधात मोर्चे काढले, आंदोलनं केली, ज्यांना आव्हान सत्तेचं दिलं, आज त्यांच्याचकडे जावं लागतंय, त्यांचाच जय जय काय करावा लागतोय. आणि यातनं परतीचा मार्ग नाहीये. म्हणजे ही समजा राजकीय तडजोड आहे, समजा भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून दूर ठेवायचंय, काही काय करायचंय, पण परत एकदा आपली संघटना, आपला झेंडा, आपला पक्ष म्हणून त्याच काळात आपल्याला उभं राहायचंय. हे कुठेही दिसत नव्हतं वरच्या स्तरावर. आणि त्यातनं आलेला जो काही सगळा एक काय म्हणतात त्याचा हताशपणा आहे, एक उद्वेग आहे, एक नाराजी आहे, ती व्यक्त होण्याचं एक माध्यम आता खरं म्हणजे एकनाथ शिंदे ठरलेले आहेत. आज सगळेच जण व्यक्त झाले नसली तरी कुठेतरी शिवसैनिक सुखावलाय की आपण राष्ट्रवादी आणि काँग्रेसपासून दूर जायला सुरुवात करतोय, अशा प्रकारची एक भावना निश्चित त्याच्या. कारण एकीकडे सातत्याने आमचं हिंदुत्व म्हणजे हे नाही, आमचं हिंदुत्व म्हणजे ते नाही, त्याच्याही बाबतीत काही ठोस भूमिका नव्हती. मग अयोध्येला जाऊन यायचं मध्ये. त्यामुळे अशा प्रकारच्या ज्या काही एक राजकीय कोलांट्या चालू होते या 2.5 वर्षात, त्या सगळ्याचा परिणाम शेवटी खाली जो काम करणारा असतो त्याच्यावर निश्चित होत असतो. कारण तो लोकांच्यात जात असतो, तो जनभावना अधिक जवळून बघत असतो. आणि त्यावेळी ज्याला प्रश्न विचारले जातात त्यावेळी त्याच्याकडे ठोस उत्तर नसतात. तो नेत्यांकडे आशेने बघत असतो आणि नेते मात्र त्याला संपर्कात ठेवत नाहीत. मला असं वाटतं की संपर्कात न ठेवण्याचा परिणाम म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने आमदारांचं दूर जाणं हे झालेलं आहे. ह्या सगळ्याचा एक जो काही परिणाम असतो तो अशा घराणेशाहीच्या पक्षावर झालेला आहे. त्याचा आपण देशभरातला इतिहास बघितलाय, पण त्यातनं बोध घेऊन, धडा घेऊन काही दुरुस्ती केली गेली असं तरी आता दिसत नाही. निश्चित खरंच आघाडी करून शिवसेनेनं आपली जी काही नेत्यांची जी साम्राज्य उभी राहत असतात पक्षाच्या माध्यमातून, निवडणुकीच्या माध्यमातून, ही आपल्याच पक्षांमधल्या नेत्यांची साम्राज्य ही कुठं खालसा केली गेली का या आघाडीमुळे, यावरही आपण जाणून घेणार होते. या चर्चेमध्ये सामचे मुख्य संपादक प्रसन्न जोशी सुद्धा कनेक्ट झालेले आहेत. पण मी उमरीकरांकडे आता सुरुवातीला पहिल्यांदा जातो. उमरीकर, आघाडी केल्यानंतर शिवसेनेनी आपल्याच नेत्यांची जी साम्राज्य आहेत ही खालसा केली, अशी एक भावना आपण मग ती गीत्यांमध्येही बघतो, ती आढळराव पाटलांमध्येही बघतो, असं वाटतं तुम्हाला? नाही, याच्यातली सगळ्यात मोठी अडचण काय झालेली आहे की राष्ट्रवादी असो किंवा काँग्रेस असो, त्यांनी त्यांचे नेते, त्यांचे कार्यकर्ते ह्याच्या हितसंबंधाला बाधा होईल असं काही केलं नाही. उलट त्यांचे कसे फायदे होऊ शकतील असंच त्यांचं नियोजन राहिलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ समजा आता काँग्रेस कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या मोठ्या शैक्षणिक संस्था आहेत, पतपेढ्या आहेत, साखर कारखाने आहेत, असं जे काही सगळं आहे त्या कशालाही धक्का पोहोचू नये याची काळजी प्रत्यक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने घेतली. दुर्दैवाने शिवसेनेचे म्हणून जे कार्यकर्ते आहेत, शिवसेनेचा म्हणून जो मतदार आहे, त्यांच्या समोर गेल्या 2-2.5 वर्षामध्ये काही एक चांगलं सकारात्मक चित्र उभं करण्यामध्ये शिवसेनेचं नेतृत्व अपयशी ठरलं हे पहिले लक्षात घ्या. म्हणजे हे इतर सर्वसामान्य लोकांना काय वाटतंय, इतर मतदारांना काय वाटतंय,
पत्रकारांना काय वाटते, अभ्यासकांना काय वाटते आपण नंतर ठेवू. प्रत्यक्ष चर्चा नंतर विचार करू त्याचा. प्रत्यक्ष चर्चा आपण इथे टेबल खुर्चीवर बसून एसी मध्ये काही करू शकतो. सर्वसामान्य पातळीवरती जो कार्यकर्ता होता, म्हणजे उदाहरणार्थ कोरोनाच्या काळामध्ये आपत्ती व्यवस्थापनाचं एक खूप मोठं आव्हान समोर होतं आणि याच्यासाठी शिवसेना कितीतरी काळापासून, म्हणजे त्यांची सत्ता नसल्यापासून प्रसिद्ध होती की शिवसेना मदती संकटाच्या काळात धावून येते. बरोबर. दुर्दैवाने कोरोनाच्या काळामध्ये सर्वसामान्य शिवसैनिकाच्या पाठीशी शिवसेनेचं नेतृत्व या आपत्ती व्यवस्थापनासाठी राहिलेला दिसत नाही. ही तक्रार शिवसैनिकांची आहे. मी तर पदांच्यासाठी किंवा त्याला काही भेटले असं म्हणत नाही. या निमित्ताने फार मोठ्या प्रमाणात जर शिवसैनिकांची कामं झाली, त्यांनी करता आली असती, तसं चित्र समोर आलं असतं तर शिवसैनिक पण सुखावला असता आणि शिवसेनेचा जो म्हणून मतदार आहे कट्टर पण मतदार तसं झालं नाही. तो पण तसं सुखावला. होताना दिसलं नाही. तसं उमरीकर झालं. बरोबर आहे, तसं होताना दिसलं नाही. मी प्रसन्न जोशी सर तुमच्याकडे येतो की साधारणतः बाळासाहेबांपासून आपण बघितलंय की रिमोट कंट्रोलनी सरकार चालणं. आत्ताच्याही काळामध्ये आपण बघितलंय आदेश, मग तो मातोश्रीवरचा आदेशनी खरंच सरकार चालतं का असा एक प्रश्न निर्माण होतो. हा सुहास मुद्दा अगदी महत्वाचा आहे, अगदी मोठा आहे. आदेश ही संस्कृती बाळासाहेब ठाकरेंच्या काळात होती आणि ती चालूनही गेली. एका पातळीनंतर हाय कमांड असते आणि ती डायरेक्ट आदेश देते आणि ते इम्प्लिमेंट होतं वगैरे. त्याचा एक असं सगळं एक अख्खा इथॉस बनवण्यात आला होता बाळासाहेब ठाकरे आणि ते एक जणू अवतार आहेत, मग ते एक आदेश देणार आणि तो सगळे फॉलो करणार. आणि त्यानंतर उद्धव ठाकरे आले. या मधल्या काळामध्ये मी तेव्हा मला आठवतंय काही विश्लेषकांनी मला सांगितलं होतं की शिवसैनिक हे ऍक्सेप्ट करतो की बाळासाहेब ठाकरे पण हा आता उद्धव ठाकरेंमध्ये गेलेला आणि आता ते शिवसेना प्रमुख आहेत. पण हे सुरू राहणं आताच्या काळात फेड होत चाललेलं आहे. उदाहरणार्थ बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर आणि त्यांनी तर शिवाजी पार्कवरच्या सभेत म्हटलं सुद्धा होतं की उद्धव आणि आदित्यला सांभाळून घ्या वगैरे. त्यानंतर काही काळ गेला पण या मधल्या काळामध्ये अत्यंत मोठं स्थित्यंतर होत होतं. अनेक पिढ्या बदलत होत्या, त्यांची राजकारणाची अपेक्षा बदलत होती. दादर आणि मुंबईच्या भागामध्ये प्रसाद लाडांच्या जेव्हा जाहिराती लागतात, आशिष शेलारांच्या नावाने जेव्हा अंडर आर्म्स स्पर्धा खेळवल्या जातात, तेव्हा हे कळायला पाहिजे की आता इथल्या लोकांच्या भावना वेगळ्या व्हायला लागलेल्या आहेत. आता जो काय गेला तो चुकीला माफी नाही, गद्दार, खंजीर, भगवा वादळ वगैरे याच्यातून बाहेर पडतायत लोक. देवेंद्र फडणवीस हे नागपूरमधून येऊन महाराष्ट्रभराचा जेव्हा चेहरा बनतात त्याची आपण दखल घेणार आहोत की नाही. त्यांची विधिमंडळातली भाषणं तुम्ही पहा आणि उद्धव ठाकरे किंवा अजित पवार बोलतात ते पहा, उद्धव ठाकरे बोलतात ते पहा आणि सगळ्यांची तुलना करा, सगळ्या नेत्यांची करा. त्याच्यामधलं जे लॉजिक आहे ते लोकांना भावायला लागतं. राज ठाकरेंची तुलना करा, त्यांच्यामध्ये लॉजिक आहे. म्हणजे मला राज ठाकरे जेव्हा मराठीचा मुद्दा घेऊन भाषण करत होते, कवितांचे ओळी सुद्धा ते सांगत होते, लोकांना ते अपील करतं. या परिस्थितीमध्ये शिवसेना नेतृत्वाला कळलं नाही की अरे पिढीच बदलून चाललेली आजूबाजूची आणि आपण रिलेट होऊ शकत नाही आहोत. आणि आदेश संस्कृती करत असताना कनेक्ट पण पाहिजे. मी अगदी थोडक्यात पूर्ण करतो कारण आपल्यासोबत आणखी एक मान्यवर गेस्ट सुद्धा आहेत. सांगायचा मुद्दा असा की ही पिढी बदलत चाललेली आहे, त्यांच्या सुद्धा अपेक्षा आहेत. बाळासाहेबांच्या हयाती जिकडे बंड झालेली आहेत, शरद पवारांचा दरार होता, त्याच्यानंतर सुद्धा आताच्या काळामध्ये राष्ट्रवादीतून आपल्याला लोक जाताना बघायला मिळाले होते. हा सगळा पिढीचा फरक पडत असताना त्याची आपण दखल घेणार आहोत का, त्यांच्या महत्वाकांक्षा आणि आकांक्षांची दखल घेणार आहोत का. आणि तो मुद्दा इथे लागू होतोय. पिढी तुटत चाललेली आहे. अनेक ठिकाणी आता तुमचे नेहमीचे बालेकिल्ले राहतील की नाही अशी स्थिती आहे. तर या सगळ्या एक भाग, अगदी एक छोटं उदाहरण देतो आणि माझं बोलणं संपवतो. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस हे कॅडर बेस्ड पक्ष आहेत आणि संस्थात्मक कामं त्यांनी केलेली आहे. ज्याच्यातल्या एका संस्थेचा उल्लेख उद्धव ठाकरेंनी केला होता, रामो माळगी प्रबोधिनी. शिवसेनेचे एक संस्थात्मक काम केलं आणि जे आता लोकांना आठवणारही नाही, पहिली आणि एकमेव जी प्रसिद्ध सहकारी संस्था म्हणजे शिव वडापावसाठी सहकारी संस्था त्यांनी स्थापन केली होती. हे एक काम सोडलं तर शिवसेनेचं संस्थात्मक काम नाहीये. थिंक टँक नावाचा त्यांचा प्रकार नाहीये. 15 वर्ष आपण टेलिव्हिजनमध्ये आहोत पण प्रवक्त्यांची यादी 2-3 माणसं ती सुद्धा जमेल तेव्हा येतात, नाही तर येत नाहीत. प्रवक्ता ठेवणार नाहीत. इतकं जर का तुम्ही डिफेन्सिव्ह राहणार आहात, इतक्या वॉल्स स्वतःभोवती बनवणार असाल, तुम्ही जर का इतके बुरुज बनवणार असाल आणि तुमची इच्छाच असेल लोकांनी आमच्यापर्यंत पोहोचायचं नसेल तर लोक पोहोचणार नाहीत आणि मग लोक दुसरीकडे जातील. आज ते झालेलं आहे. नक्कीच. मकरंदमुळे मी हाच मुद्दा घेऊन तुमच्याकडे येतो जे आता प्रसन्न जोशींनी मांडलेला आहे. पण या सगळ्याबरोबर या आघाडीमध्ये जे शरद पवारांचा जो एक प्रभाव राहिला याकडे खऱ्या अर्थाने सगळेजण म्हणजे जे नाराज लोक आहेत, नाराज नेते असतील, नाराज आमदार आहेत, नाराज खासदार आहेत, कार्यकर्ता आहे, हे सगळे जण बोट करत होते, उद्धव ठाकरेंना सूचित करत होते. प्रभाव, त्यांचा अनुभव वयामुळे राहणं स्वाभाविक होता. पण शेवटी तुम्ही एक स्वतंत्र राजकीय पक्ष आहात, तुम्हाला महत्वाकांक्षी होती, तुम्हाला मुख्यमंत्री पद मिळालं होतं, त्यामुळे एक मोठा अधिकार मिळाला होता. अशा काळात त्यांचा जो काही योग्य सन्मान, मान, आदर ठेवून सुद्धा तुमची संघटना वाढणं, तुमच्या संघटना वाढीच्या आधारे तुमच्या राजकीय परीघ वाढवणं, तुमचा मतांचा विस्तार करणं हे शक्य होतं. हे न करता या 2.5 वर्षात केलं गेलं काय,
तर भाजप विरोधी सातत्याने भूमिका घेतली गेली तर ठीक आहे, विरोधकांविषयी भूमिका घ्यायला लागते ती घ्यायला पाहिजे, पण ह्याच्या पलीकडे शिवसैनिकांची जी काही एक राजकीय समज वाढवायची असते, त्याचा जो काही एक वकूफ वाढवायचा असतो तो वाढूच दिला नाही. आपण आनंद घेत राहिलो टोमण्यांचा फक्त. तर ती एक वेळची बातमी होते, थोडी ब्रेकिंग वाटते, त्याच्यात आनंद, पण तेच सुख घेण्याचं जेव्हा तुम्हाला समाधान लागतं ना, तेव्हा अशा प्रकारचे प्रकार घडतात. तो नेमका प्रकार घडलेला आहे. आणि आजही परत मला असं वाटतं की कालपासून सुद्धा हे खूप काही गांभीर्याने घेतलं गेलं असं काही चित्र दिसत नाही. निश्चित. तसं घेतलं गेलं असतं कारण शिवसैनिक नेत्यांची वर्तणूक जे आज एकनाथ शिंदेच्या विरोधात बोलतात ती खूप वेगळी राहिली असती, संयत राहिली असती. बरोबर आहे. पक्ष म्हणून एक संदेश दिला गेला असता, पण आजही ते होत नाही. आजही ते आत्ताची होताना तुम्ही आपल्याला breaking बघायला बातमी मिळत नाही. नानिवडेकर मॅडम, तुम्हाला बोलायचं आहे. एक आपण लक्षात घेऊ की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी हिंदुत्व सोडलं नाही. ते सातत्याने आम्ही हिंदू आहोत कधी- असं म्हणत राहिले. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर असली तरी, पण हे करतानाच त्यांनी विधिमंडळ सभागृहात जी काय महत्वाची भाषणं केली त्याच्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं अकारण नाव घेतलं. सरसंघचालक मोहन भागवत हे अर्थातच हिंदू ऐक्याची गोष्ट करणाऱ्या प्रत्येकाला बरोबर ठेवतात, पण त्यांच्याबद्दल देखील उद्धवजींनी काही उद्गार काढले ज्यांची खरंच गरज होती का, हे संघ परिवारालाही अद्याप पडलेलं कोडं असेल. बरोबर. दुसरं आपण एक लक्षात घेऊ की आपल्या देशामध्ये राजकीय पक्ष हे घराणेशाहीला मान्यता देतात. करुणानिधींचं घराणं आपण पाहिलेलं आहे. पवार कुटुंब वेगवेगळ्या न्यायांनी वेगवेगळ्या भूमिकेतून राजकारणात कायम सक्रिय राहिलेलं आहे. पण ह्या सगळ्या घराण्यांनी राजकारणात सत्ताकारणात आधीपासून यायचं ठरवलं होतं. बाळासाहेब ठाकरेंचं तसं नव्हतं. ते कायम रिमोट कंट्रोलची गोष्ट करायचे आणि तो रिमोट कंट्रोल सोडून जेव्हा उद्धव ठाकरे स्वतःच मुख्यमंत्री झाले तेव्हा जागा वाढवल्या त्यांनी. आमदारांची संख्या त्यांच्या काळात वाढली, पण सत्ताकारण आणि पक्षाचं जे काय श्रद्धास्थान असतं ते वेगवेगळं ठेवण्याची बाळासाहेबांची जी रीत होती तिला तिलांजली दिली गेल्यामुळे थोडासा गोंधळ झाला. याबाबत त्यांना एक अतिशय महत्वाचं उदाहरण समोर दिसू शकत होतं. सोनिया गांधी यांनी त्यांच्या परदेशी नागरिकत्वाबद्दल शंका घेतल्याबरोबर सरकारमध्ये जाऊन पंतप्रधान पद स्वीकारलं नाही. त्यांना आतला आवाज ऐकू आला. त्यांनी मनमोहन सिंगांसारख्या अतिशय चांगल्या नोकरशाहाला पंतप्रधान केलं आणि त्या सत्ता घरातून चालवत राहिल्या. असं करता आलं नसतं का? हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, निश्चित. जो 2-2.5 वर्षांपूर्वी पण चर्चेला आला होता आणि आता कदाचित त्यामुळेच या सरकारचा शेवट होतो. नक्की 2-2.5 वर्षांपूर्वी हा मुद्दा चर्चेला आलेला होता. प्रसन्न जोशी सर, आपण बघतोय की जेव्हा उद्धव ठाकरेंच्या गळ्यामध्ये ही माळ पडली त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांचे काही करिश्मे दाखवले. म्हणजे त्यांनी काम केलं, त्यांनी निवडणुका महापालिका जिंकून आणली, काही स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या निवडणुका जिंकल्या, पण त्यांचं कल्चर हे कॉर्पोरेट कल्चर राहिलं अशी एक टीका झाली. त्यांच्या अवतीभोवती जी एक चौकडी राहिली, त्यांनी नेत्यांना, आमदारांना, खासदारांना आणि कार्यकर्त्यांना ठाकरेंच्या जवळपास पोचू दिलं. सुहास, दोन प्रकारे आपल्याला यशाचे मानदंड ठरवता येतात. एक संघटनात्मक पातळीला आणि एक पक्षाच्या पातळीला. पक्षाच्या पातळीला मिळणारे यश हे येतं आणि जातं. म्हणजे उदाहरणार्थ भाजपचं आज देदीप्यमान यश आपल्याला देशात आणि राज्यात पाहता येतं, पण ते यश उद्या नसलं तरी संघटन नावाचं, भाजप नावाचं संघटन तसंच राहणार आहे की जे 2 खासदारांपासून सुरू झालं आणि अभेद्य राहिलं, वाढत गेलं. आज आपण पाहत असू तर वाईटातले वाईट दिवस असताना सुद्धा विनोद तावडे, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार ही मंडळी फुटली नाहीत भाजपमधून. एकनाथ खडसे सुद्धा आता फार वेगळ्या कारणामुळे ते गेले. या सगळ्या मंडळींनी भाजपचा पडता काळ अनुभवलाय, मोठा काळ अनुभवलेला आहे. शिवसेनेमध्ये तसं नाहीये. आपण गंमत लक्षात घेतोय का? सत्ताधारी असलेल्या शिवसेनेतून इतका मोठा गट बाहेर जातोय, हे बहुधा भारताच्या काय जगाच्या इतिहासातलं उदाहरण असेल. इतरांच्या पक्षातले लोक येतात सत्तेमध्ये जाण्यासाठी, सत्तेतले लोक कसे काय फुटू शकतात? असं जेव्हा होतं तेव्हा संघटनेमध्ये चिरे पडलेले आहेत, फार मोठे चिरे पडलेले आहेत. इतके चिरे पडलेले आहेत की या लोकांना प्रसंगी सत्ताधारी पक्षातून बाहेर पडू पण वेगळा गट तयार करून वेगळं अस्तित्व तयार करू असं जेव्हा वाटावं लागतं, मग भले त्यांचा स्वार्थ का असे ना, तेव्हा तो समजून घ्यावा लागतो. आणि मी तो सांगतो, ह्याला रिअल पॉलिटिक आपण म्हणूयात. आज उद्धव ठाकरेंनी एक स्वतःच्या पॉलिटिक्सची पठडी तयार केली होती, ती तशी नाही होते. नार्वेकरांबद्दलची टीका किंवा चौकडीची जी टीका केली जात होती शिवसेनेवरची, आज ते अल्टिमेटली, आज अनेकांनी जेव्हा आपण याचा प्रोमो तयार केला सुहास, आपल्याला अनेक जण हे करतायत, तुम्ही का आतापासून मोजू लागलात का दिवस, भान आहे का तुम्हाला? आम्हाला कसलं भान आहे? तुमचे पक्षातून गेलेले एकनाथ शिंदे जेव्हा तुम्ही प्रतोद नेमलेला आहे त्याला डिबार करतात,
आणि म्हणतात की हा रद्दबातल करतो, हे शक्य नाही, हा प्रतोद असू शकत नाही तुमचा शिवसेनेचा, याचा अर्थ शिवसैनिकांना कानाला झोंबेल पण मी सांगतो, याचा अर्थ शिवसेना प्रमुख आहेत आता या क्षणी, शिवसेना पक्ष प्रमुख हे एकनाथ शिंदे आहेत. टेक्निकली स्पीकिंग ते तुमच्या उद्धव ठाकरेंनी दिलेल्या निर्णयाला ओव्हररूल करतायत की अवैध सांगत असतील तर टेक्निकली स्पीकिंग विधिमंडळ शिवसेना पक्ष प्रमुख हे एकनाथ शिंदे ठरतात, याचा अर्थ लक्षात घ्या. निश्चित, अगदी बरोबर आहे. धन्यवाद तू आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. आपण बघतोय ही चर्चा सुद्धा त्याच अंगाने चालू आहे. म्हणजे जो मुद्दा आता प्रसन्न जोशींनी सुद्धा मांडला, जे मुद्दे आपले सगळे गेस्ट मांडतायत, की आता जो आदेश, ही जी एक संस्कृती होती, या आदेशाला आता कुठेतरी धक्का बसल्यासारखं बघायला मिळत आहे. याचा उमरीकर जर का आपण अर्थ लावायचा म्हटलं तर हा आदेश धुडकावण्याची हिंमत ही आता याच्यातनं होतीये का, की उद्धव ठाकरेंचा जो कनेक्ट आहे, शेवटी जो कनेक्ट असतो आपल्या तळागाळातल्या कार्यकर्त्याबरोबर, आपल्या आमदाराबरोबर, खासदाराबरोबर, तो कनेक्ट नसल्यामुळे, आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण कायम हे बोललं जातं की उद्धव ठाकरे हे कधीही निवडणुका जिंकून पुढे आलेले नाही आहेत, त्यांना हे सगळं मिळत गेलेलं आहे, अशा पद्धतीचा एक भाग त्याच्यामध्ये येतो. असं काही आहे? नाही, तुम्ही आता स्पष्टपणे बघतात की 2 दिवस झाले तिथं त्यांच्याकडे किती प्रत्यक्ष आमदार संख्या आहे हे एकनाथ शिंदे सांगायला तयार आहेत किंवा आकडा समोर येतो. त्याच्या नेमकं उलट उद्धव ठाकरे हे ते प्रत्यक्ष आमदारांची संख्या न सांगता फेसबुक लाईव्ह करतो आणि मिटिंगा घेतो. हे नेमकं काय चालू आहे? जर तुमच्याकडे स्ट्रेंथ होती, तुमचं लोक ऐकतं, ज्या पद्धतीनं काँग्रेसमध्ये बंड झालं होतं पण अशोक गहलोतच्या पाठीशी आमदार होते हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं. अगदी महाराष्ट्रात सुद्धा जेव्हा अजित पवारांबरोबर यांनी सरकार स्थापन केलं होतं तेव्हाही शरद पवारांनी सगळा पक्षाच्या पक्ष आपल्या पाठीशी हे पण सिद्ध करून दाखवलं. 2 दिवस झाले एकही असा क्षण नाहीये की उद्धव ठाकरे यांना सिद्ध करता येते की सगळी शिवसेना माझ्या पाठीशी आहे. म्हणजे तुमच्याकडे जेमतेम 10-12 पण आमदार नाहीयेत, तुम्ही मुख्यमंत्री पदावरती आहात, पक्षप्रमुख आहात, इतकी मोठी तुमची परंपरा तुम्ही वडिलांची पुढे चालवताय असं सांगतात. म्हणजे ह्याचा अर्थच असा होतो. आणि पब्लिक कनेक्ट नाहीये, मास कनेक्ट नाहीये, हे तर वारंवार सिद्ध झालं आणि ही आताची गोष्ट नाहीये. हाच तर सगळ्यात मोठा अडचणीचा मुद्दा होता. छगन भुजबळ असो, नारायण राणे असो, राज ठाकरे असो, या प्रत्येकाचा आरोप तर हाच होता ना की उद्धव ठाकरे हे राजकीय दृष्ट्या सर्वसामान्य शिवसैनिकांशी जोडल्या गेलेले नसताना तुम्ही त्यांना एवढं महत्व देता कसे. म्हणजे ही सगळ्यात मोठी बाळासाहेबांची जी चूक होती की त्यांनी पुत्रप्रेमापोटी आपल्याकडे असलेले दुसरे लायक कार्यकर्ते बाजूला ठेवले आणि तीच घराणेशाहीचं एक मॉडेल समोर केलं आणि आता ते कमी पडलं म्हणून मला इथे फक्त माफ करा, मी उमरेकरजी माफ करा, पण पुढचा प्रश्न तुम्हा तिघा मान्यवरांकडेच मी घेऊन येतोय. मुळे आहे, तुम्ही आहात आणि मृणालिनी नांदेडकर पण. ठीक आहे, मी या दोघांकडे एक मुद्दा घ्यायचा होता कारण वेळ कमी आहे. 2 प्रश्न मी क्लब करून याच्यामध्ये येतो. एक म्हणजे हे ठाकरे जेव्हा आपण म्हणतोय त्याच्यामध्ये राज ठाकरे सुद्धा यात गृहीत धरायचे का? कारण जो करिश्मा एकनाथ शिंदे काय 30 आमदारांसकट करून दाखवतात तो राज ठाकरेंना जमला नाही, सक्सीड होणं पुढच्या काळामध्ये त्यांना जमलेलं नाही. हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न, या नाजूक राजकारणाच्या आताच्या टप्प्यामध्ये रश्मी ठाकरे, जे सगळ्यांना माहिती आहे की साधारणपणे त्याही या पॉलिटिक्समध्ये सहभागी असतात, शिवसेनेतल्या त्या एक महत्वाचं स्थान आहे, जरी त्या मातोश्रीच्या आत असल्या तरी त्यांची थेट एंट्री होईल का? 2 प्रश्न घेऊन दोन्ही मान्यवरांनी उत्तर द्यावं अशी विनंती करेन. इव्हन आदित्य ठाकरेंच्याही अस्तित्वाचा प्रश्न आहे. एक्झॅक्टली, आदित्य ठाकरेंचा पण. रश्मी ठाकरेंनी एंट्री ऑलरेडी घेतली म्हणून तर सगळी अडचण सुरू झालेली आहे. बरं. आणि त्यांचा पण मास कनेक्ट काहीच नाहीये, तुम्ही हे लक्षात घ्या. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे हे जोपर्यंत फक्त मातोश्रीवर बसून होते तोपर्यंतच ते सर्वसामान्य शिवसैनिकांना मंजूर होते. पण ज्यांनी तेव्हा प्रत्यक्ष स्वतः खुर्चीवर बसायचा प्रयत्न केला, म्हणजे खुर्चीवर बसले, ते कमी पडलं म्हणून काय मुलाला तिकीट देऊन निवडून आणून लगेच तुम्ही त्याला कॅबिनेट मंत्री पण केलं. हे कसं काय सर्वसामान्य शिवसैनिक सहन करतील? ही अडचणीची गोष्ट आहे. म्हणजे चूक तिथूनच सुरू झालेली. निश्चित. मुळे सर, मकरंद मुळे, शिवसेनेची एक जडणघडण आहे, त्यामुळे इतकं लोकशाही प्रक्रियेचं ते काही करत असतील असं मला वाटत नाही. पण तरी सुद्धा आता तुम्ही विचारलेला प्रश्न आणि उमरीकरांनी त्याच्याशी काही जोड केलेलं आहे. एक तर मुळात साहेबांचं स्थान काही रश्मी ठाकरे यांना घेता आलेलं नाही, त्यामुळे एक केंद्रबिंदू तो लागतो. म्हणजे छगन भुजबळांच्या काळात असेल किंवा नारायण राणेंच्या काळात असेल, ती जी भावना होती, शिवसेनेपासून तुटलो असलो तरी एक आदराचं श्रद्धेचं स्थान आहे, ते काही घेता आलेलं नाहीये. ते घेण्याकरता खूप परिश्रम करायला लागतात. नुसतं आडनाव असून चालत नाही, त्याच्याकरता काही करावं लागतं. ते जमले प्रभावीपणे वापरता आलं असं वाटत नाहीये. दुसरं, परत तेच जे आपण चर्चेच्या सुरुवातीला म्हटलं होतं की आता शिवसेनेच्या नेत्यांना मेसेज गेलेला आहे की उद्धव ठाकरेंनंतर आदित्य ठाकरे, त्यामुळे घुसमट होणारच आहे.
त्यामुळे परत आदित्य ठाकरे स्वीकारायचे असतील मग बाजूला जाऊया, आपलं काही स्वतंत्र करूया. Exactly. ही भावना या 2.5 वर्षात अधिक काळात वाढायला लागलेली आहे. आणि मुद्दा परत तोच की त्यावेळेचे जे उद्धव ठाकरे होते ते ठीक आहे, पक्षप्रमुख आहेत, त्यांचं ऐकू, बाकी आपण सत्तेची गणितं जुळवू, पण ते प्रशासक झाले त्यामुळे खूप अपेक्षा वाढल्या आणि अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत. प्रशासक म्हणून, राज्याचा मुख्यमंत्री म्हणून प्रशासक कुठपर्यंत मर्यादित राहिले तर ते फक्त मुंबई पुरते मर्यादित राहिले. बरं. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले का, बरं. हा खरं म्हणजे प्रश्न आहे. त्यातून निर्माण झालेले प्रश्न आहेत. एक प्रश्न सुहास आपल्याला विचारावा लागेल. श्रीकांत उमरीकर त्यावर भाष्य करू शकता. श्रीकांतजी, जेव्हा जेव्हा कधी शिवसेनेमध्ये असा पेस तयार झाला तेव्हा बाळासाहेब ठाकरेंकडचं एक शस्त्र होतं, ते म्हणजे सामनामध्ये फ्रंट पेजला बातमी, अखेरचा जय महाराष्ट्र, आणि मग सगळे शिवसैनिक मातोश्रीवर येणार, साहेब साहेब सोडून जाऊ नका म्हणणार, आणि मग पुन्हा एकदा एक घुसण होऊन पुन्हा एकदा स्थिर होणार बाळासाहेब ठाकरे. असं काही वेळा झाल्याचे दाखले जुने जाणते पत्रकार देतात. असा काही ड्रॅमॅटिक, आणि लक्षात घेऊयात शिवसेनेच्या प्रवासात म्हणजे नाट्यमयता हा त्यांचा अंगभूत सगळा स्वभाव आहे संघटनेचा. असं काही होईल का की उद्धव ठाकरे आता त्यावेळी शिवसेना सामनामधून सांगायची फेसबुकवरती की मंत्रीपद कशाला, शिवसेना पक्षप्रमुख सोडून देतो पद, असं काही होईल श्रीकांतजी? मी तुम्हाला सांगतो ती काहीही शक्यता नाही, कारण की उद्धव ठाकरेंकडे त्या सगळ्या क्षमताच नाही आहेत ना. ज्या पद्धतीनं बाळासाहेबांचं तुम्हाला सगळं ड्रामा आणि नाटक दिसतंय, पण त्याच्या मागे त्यांचे जे कष्ट आहेत आणि सर्वसामान्य शिवसैनिकांशी जोडल्या जाणारे त्यांची जी एक वाक्पटुत्व होतं आणि प्रत्यक्ष ते त्याचं वागायचे, तसं पहिल्या दिवसापासून म्हणजे बाळासाहेब हयात असल्यापासून कधीही उद्धव ठाकरे सर्वसामान्य शिवसैनिकांशी जवळीकीनं वागलेच नाहीयेत ना. त्याच्यामुळे हे फक्त शरद पवारांनी त्यांच्या राजकीय तडजोडीसाठी म्हणून खुर्चीवरती बसवलेलं त्यांच्या सोयीचं बाहुलं आहे. ते सर्वसामान्य शिवसैनिकाच्या दृष्टीनं नाहीये. त्यांचं स्थान बाळासाहेबांसारखं तुम्ही त्या तिथं बसा मातोश्रीवरती, पण मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसा असं नव्हतं ना. त्याच्यामुळे आता त्यांनी कितीतरी ड्रामा केला तरी त्याचा शिवसैनिकावर म्हणतो मी, बाकीच्या सर्वसामान्य महाराष्ट्राचं सर्वसामान्य लोक आणि मतदार असं नाव घेत नेहमी शिवसैनिकांच्या बाबतीत बोलतो आहे. म्हणूनच आज इतक्या मोठ्या संख्येनं शिवसेनेचे आमदार हे एकनाथ शिंदेच्या पाठीशी आहेत, उद्धव ठाकरेंच्या नाही. निश्चित. म्हणूनच आज आपण ही चर्चा इथं घडवलेली आहे की हा ठाकरे घराण्याचा राजकीय अस्त आहे का, आता येणारा काळच याचं आपल्याला उत्तर देणार आहे. पण या चर्चेमध्ये सगळे आपले गेस्ट जे सहभागी झाले, मृणालिनीताई नानिवडेकर, त्याचप्रमाणे श्रीकांत उमरीकर, त्याचप्रमाणे मकरंद मुळे सर आणि प्रसन्न जोशी सर, आपल्या सगळ्यांचे आभार.